बातमी सांगलीची. सांगलीमध्ये सुरू असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज पूर्व भागातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे मिरज पूर्व भागात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. राजकीय वर्तुळात खळबळ सुद्धा उडाली आहे. आपल्या मिरजमधून राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ह्या पक्षातून आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनतामध्ये प्रवेश केला. त्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे उमेदवार आपल्याला पक्ष देईल, कमळ देईल, त्या कमळाला आपण मोठ्या संख्येनं 7 गट आणि 14 पंचायत समित्या त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करून विजयी करायचं आहे. आपण ते विजयी कराल असा विश्वास मला वाटतो. त्या दृष्टिकोनातून ह्या पक्षप्रवेशचा कार्यक्रम संपलेला आहे. त्या गटाचा सर्वांगीण विकास करायच्या उद्देशानं आम्ही सर्व म्हैसाळ गटातील टाकळी, बोलवाड, वड्डी, म्हैसाळ येथील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आणि आमच्या म्हैसाळ गटाच्या उमेदवार नीलम दबडे यांच्यासह आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आज पक्षप्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी महत्वाचं भाऊंचे केलेलं आतापर्यंत तालुक्यात भाऊंचा विकास कामाचा काम केलेलं आहे. त्या कामावर ठेवून आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.